नमस्कार, मी विलास बडे. न्यूज 18 लोकमतच्या या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी महाराष्ट्राच्या राजकीय गोटात भूकंप घडवणारी बातमी. राज्यात एकीकडे राज्य सरकार विरुद्ध भाजप असा जोरदार संघर्ष सुरू असताना, भाजप सरकार पाडण्याचे मुहूर्त देत असताना राज्यात नवं समीकरण जोडण्याची तयारी सुरू झाली आहे का, हा प्रश्न निर्माण झालाय. त्याचं कारण आहे एमआयएमनं दिलेली एक खुली ऑफर. एमआयएमनं महाविकास आघाडीसोबत आघाडी करण्याची तयारी दर्शवली आहे. या महाविकास आघाडी सरकारसोबत जाण्याची तयारी दर्शवली आहे. भाजपला हरवण्यासाठी सगळ्यांनी एकत्र यायला हवं असा नारा विरोधी पक्षांकडून दिला जातो. त्याचाच पुनरुच्चार करत इम्तियाज जलील यांनी ही ऑफर राजेश टोपेंना दिली आहे. औरंगाबादमध्ये इम्तियाज जलील आणि राजेश टोपेंची एक बैठक पार पडली, भेट झाली. या भेटीमध्ये एमआयएमनं ही ऑफर दिलेली आहे. पण एमआयएमची ही ऑफर शिवसेनेला महागात पडू शकते. शिवसेनेची भूमिका आणि एमआयएमची धोरणं परस्पर विरोधी असल्यानं शिवसेनेची गोची होण्याची शक्यता दिसते. पण शिवसेनेनं सुद्धा तातडीने ही ऑफर धुडकावून लावली आहे. एमआयएमनं महाविकास आघाडीला दिलेली ऑफर शिवसेनेला परवडणारी नाही. कारण इम्तियाज जलील औरंगाबादचे खासदार आहेत आणि एमआयएम औरंगाबाद नावासाठी आग्रही आहे, तर शिवसेनेला संभाजीनगर नामांतर करायचं आहे. त्यामुळे दोन्ही पक्षांना ही ऑफर नफ्याची दिसत नाही. आम्ही एनसीपी सोबत काँग्रेस सोबत यायला तयार आहे, तुम्ही सांगा. कारण आमचं हे स्पष्ट मत आहे की या देशामध्ये भारतीय जनता पार्टी खूप घातक ठरत आहे आणि ज्यांचा जे कारभार सुरू आहे या देशामध्ये, हे या देशासाठी चांगलं नाही आहे. म्हणून भारतीय जनता पार्टीला दूर ठेवण्यासाठी मी म्हटलं की आम्ही तयार आहे ना. तुम्ही तर शिवसेनेसोबत गेले आहे, फक्त सत्तेच्या लालसासाठी तुम्ही गेले ना. आणि शिवसेना आपला सगळा एजेंडा सोडून, आपला सगळा भगवाकरण सोडून तुमच्या सपोर्टमध्ये आलेली आहे. फक्त कशासाठी? ते सत्तेच्या कुर्सीसाठी ना. मग आमचा उद्देश हे आहे की भारतीय जनता पार्टीला दूर ठेवण्यासाठी तुमची 3 चाकी जे ऑटो रिक्षा आहे त्याला एक चाक जोडून द्या, मग ते कार होतील. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि काँग्रेस पक्षसुद्धा, महाराष्ट्रातले हे आमचे जे पक्ष आहेत प्रमुख, हे छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या विचारानं चालणारे पक्ष. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज हे आमचे आदर्श आहेत. एखाद्या पक्षाचे नेते औरंगजेबाच्या पुढे, कबरी पुढे जाऊन गुडघे टेकतात आणि औरंगजेब त्यांचा आदर्श आहे, हे महाराष्ट्राचे आदर्श होऊ शकत नाहीत किंवा शिवसेनेचे आदर्श होऊ शकत नाही. एक लक्षात घ्या, त्याच्यामुळे अफवा आहेत. इम्तियाज जलील यांनी महाविकास आघाडीला दिलेल्या ऑफरनंतर राज्याच्या राजकारणात स्वाभाविकपणे खळबळ उडाली आहे. राजेश टोपेंसोबत झालेल्या बैठकीनंतर आरोप प्रत्यारोपांना उधाण आलंय. या सगळ्यांमध्ये बैठकीत असलेल्या राजेश टोपेंनी सावध भूमिका घेतली आहे. जलील आणि माझ्यात फक्त अनौपचारिक चर्चा झाली असून एमआयएमच्या इच्छेवर पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील, असंही राजेश टोपे म्हणाले. एमआयएममुळे काही एक 10-15 सीट पडले असा आमचा अभ्यास आहे. म्हणलं अजून 10-15 सीट वाढले असते, पण तुम्ही का असं करता? तुम्ही असं का करता की ज्यामुळे तुम्ही जातीवादी किंवा अशा पक्षांना मदत होईल असं का वागता तुम्ही, किंवा असं का करता? तुमचं काय धोरण आहे? एवढंच मी त्यांना त्या ठिकाणी विचारलं. तर ते म्हणाले की आमचं तसं काही म्हणणं नाही. आम्हाला आमच्या अल्पसंख्याक समाजामध्ये, आमच्या समाजावर, आमच्या समाजाचा विकास व्हावा ही आमची मुख्य धारणा आहे. आणि आम्हाला जर आमच्या समाजाला ज्याही पक्षाकडून हा विषय होत असेल ते आम्ही करू. मी त्यांना हा विश्वास दिला की आम्ही सर्वच जण खरं तर अल्पसंख्याक बांधवांच्यासाठी नेहमीच बरोबर घेऊनच काम करत आलेलो आहोत. एमआयएम महाविकास आघाडीसोबत गेलं तरी काही फरक पडणार नाही, अशी प्रतिक्रिया भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केली आहे. तर त्याला उत्तर देताना अंबादास दानवेंनी शिवसेनेचा एमआयएमशी संबंध असू शकत नसल्याचं म्हटलंय. शिवसेनेने त्या मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीसाठी वाटेल ते करायचं ठरवलं आहे. एकत्र जाण्याने काही फार फरक पडत नाही. शेवटी आम्ही हे ठरवलंच आहे की आमची एवढी भीती, कारण आम्ही म्हणजे भ्रष्टाचाराचे खरदंकळ आहोत, त्यामुळे आमची एवढी भीती निर्माण झालेली आहे की सगळेजण
एकमेकाचा हात घट्ट धरण्याचा प्रयत्न करावा आणि एकमेकाचा हात घट्ट धरल्यानंतरही अपयशच मिळतं. असं झालं की हळूहळू फटाफट सुरू होईल. एमआयएम जर असं म्हणत असेल तर शिवसेनेचा याविषयी अर्थार्थी कोणताही संबंध निर्माण होऊ शकत नाही. एमआयएम ही वंदे मातरमला विरोध करणारी संघटना आहे. एमआयएमचं मूळ हैदराबाद आहे. हैदराबादमध्ये आपल्याला माहिती आहे की या मराठवाड्यामध्ये रजाकाराच्या निजामाच्या चटके अजूनही जनता विसरलेली नाही. आता 75 वर्ष पूर्ण होत असले तरी. आणि मग या रजाकाराच्या विचाराची असलेली एमआयएम हिच्याबरोबर शिवसेनेनं असण्याचा कोणताही प्रश्न निर्माण होऊ शकत नाही. एमआयएमच्या ऑफरवरून भाजपनं आता शिवसेनेवर जोरदार निशाणा साधलाय. शिवसेनेला जर एमआयएमची साथ नको असेल तर त्यांनी आधी औरंगाबादचं संभाजीनगर नामांतर करावं असं मत अतुल भातखळकरांनी व्यक्त केलंय. एमआईएम को ये लगना कि महाविकास आघाड़ी के साथ शिवसेना के साथ वो जा सकते हैं, इससे ही साफ जाहिर होता है कि शिवसेना का राजकीय चरित्र अभी कितना बदल गया है. यदि शिवसेना ये कहती है कि हम महाविकास आघाड़ी में एमआईएम को नहीं लेना चाहते हैं, तो ये सिद्ध करने के लिए सबसे पहली बात उन्होंने औरंगाबाद का संभाजीनगर ये नामांतर करना चाहिए. उसके बाद ही उनका जो कहना है उसके ऊपर लोगों का विश्वास बैठेगा. राजकीय वर्तुळात एमआयएमच्या ऑफरची जोरदार चर्चा सुरू आहे. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसनं या ऑफरवर कोणाची चाल आहे का असा सवाल उपस्थित केलाय. राजकीय विषयांमध्ये कोणाला एकत्र काम करायचं असेल तर समविचारी पक्षांनी सगळ्यांनीच एकत्र आलेलं ही आनंदाचीच गोष्ट आहे. आणि मला असं वाटतं विकास या कामासाठी जर सगळे एकत्र येणार असतील आणि राज्याचं चांगलं होणार असेल तर अर्थात ही चांगलीच गोष्ट आहे कोणासाठी, कुठल्याही राज्यासाठी. त्यांना घेऊ आपण. तर एमआयएमचा राजीनामा देऊन ते आले तर आपण त्यांना घ्यायला काय हरकत आहे आपल्याला. घेऊ त्यांना आपण. एमआयएम नाही त्यांना घ्यायला काहीच हरकत. आनंद आहे त्यांनी यावं आणि राष्ट्रवादीच्या ध्येय धोरणानुसार काम केलं तर पवारसाहेब त्यांना ताबडतोब घेणार. एमआयएमनं आजपर्यंत कधीच पाठिंबा दिलेला नाही. ते लगेच त्यांना काय साक्षात्कार झाला ते आजच आम्हाला का पाठिंबा द्यायला लागले, ही कुणाची चाल आहे काय काय त्याचा अभ्यास केला पाहिजे. आजपर्यंत केलेलं नव्हतं आणि अचानक केल्याने महाविकास आघाडी आता मुंबईतली आमची जी असेल त्यांचा पाठिंबा घ्यायचा ते ठरवेल. दरम्यान एमआयएमनं भाजपची बी टीम नसल्याचं आधी सिद्ध करावं असं आव्हान राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिले. आत्तापर्यंत त्याचा अनुभव हा ते उत्तर प्रदेशमध्ये महाराष्ट्रामध्ये त्यांचा तो प्रयत्न होता हे सिद्धच झालेला आहे. ते जर बी टीम नसतील तर मग औरंगाबाद महानगरपालिकेत त्यांचा रोल काय आहे याच्यावरून आपल्या लक्षात येईल की ते भाजपच्या पराभवासाठी उत्सुक आहेत का भाजपचा विजय होण्यासाठी अप्रत्यक्ष मदत करण्यात उत्सुक आहेत हे औरंगाबाद महानगरपालिकेत कळेलच. दरम्यान एमआयएमच्या ऑफरवर काँग्रेसनंही मत व्यक्त केलंय. अजून प्रस्ताव आलेला नाही, मात्र प्रस्ताव आल्यावर विचार करू असं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटलेलं आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसपेक्षा काँग्रेसकडून या ऑफरला सकारात्मकरित्या प्रतिसाद मिळाल्याचं दिसतंय. आपण त्याबद्दलचा विचार करू असं नाना पटोले यांनी म्हटलेलं आहे. त्यामुळे खरोखरच एमआयएम महाविकास आघाडी सरकारसोबत येणार का हा प्रश्न निर्माण झालाय. त्यांचा नेमका प्रस्ताव काय आहे इम्तियाज जलीलचा आणि काय आहे त्यांचं मत हे समजून एकदा घेऊ आणि नेमकं त्यांचं मत जे असेल त्याला जे अगर आमच्या काँग्रेस विचारसरणीशी ते जुळत असेल, सेक्युलर असेल तर बिलकुल त्यांच्या प्रस्तावाचा विचार केला जाईल. पण प्रस्ताव असा कुठलाही आमच्याकडे आलेला नाही. दरम्यान भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी इम्तियाज जलील यांच्या विधानावर प्रतिक्रिया दिली आहे. कुणी कुणासोबत जावं हे त्याचं त्यांनी ठरवावं असंही पंकजा मुंडे म्हणाल्यात. काँग्रेस आणि राष्ट्रवादी आणि आघाडीनी
कोणाला घ्यायचं, कोणी त्यांच्यावर जायचं, हा त्यांचा सर्वस्वी प्रश्न आहे. त्याच्यावर इम्तियाज जलील जर त्यांच्यावर जाण्यासाठी इच्छुक असतील तर त्याच्यावर मी काही टिप्पणी करण्याचं कारण नाही. कोणी कोणावरही गेलं तरी भारतीय जनता पार्टी लढणार आहे, संपूर्ण ताकदीनिशी लढणार आहे. आणि कोणाला हटवण्यासाठी आमचं राजकारण नाही, भ्रष्टाचार हटवण्यासाठी राजकारण आहे. दरम्यान कोणताही विषय असला तरी भाजप या सगळ्याबद्दल ताकदीनं लढेल असं सांगितलं जात आहे. दरम्यान महाविकास आघाडीचे 25 आमदार आमच्या संपर्कात असल्याचा दावा केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेंनी केला. महाविकास आघाडीचे 25 आमदार अधिवेशनावर बहिष्कार टाकणार होते, परंतु ते सावरले आणि बहिष्कार टाकला नाही. अशा निवडणुका लागतील तसे सगळेजण भाजपमध्ये येतील आणि ते आमच्या संपर्कात असल्याचं वक्तव्य रावसाहेब दानवेंनी केलंय. तर दानवेंच्या या वक्तव्याचा संजय राऊत यांनी समाचार घेतलाय. आमचे आमदार संपर्कात आहेत तर आमदारांना घ्यायला वाट कसली पाहताय असा सवाल राऊतांनी उपस्थित केला. तर भाजपचेच 50 आमदार महाविकास आघाडीच्या संपर्कात असल्याचा उलट दावा राऊतांनी केलाय. 25 आमदार बहिष्कार टाकणार होते अधिवेशनावर, सावरले. थोडीफार मदत करून त्यांना सावरल्या जाणाऱ्या निवडणुका येऊ द्या. एक भाजपच्या वाघावरीत येऊन पडतील बघा. कोणत्या नशेमध्ये बोलले काजूवाडीला मला माहीत नाही. ते 25 बोलले आहेत, कदाचित त्यांना 175 बोलायचं असेल. 175 आमदार महाविकास आघाडीच्या आमच्या संपर्कात आहे. स्लिप ऑफ टंग झाली असेल, घ्या ना. मग थांबलाय कशा करता तुम्ही? कोणाची वाट पाहताय आणि ह्या फुसकुला कोणासाठी सोडताय? उद्या मी म्हटलं की तुमचे 50 आमदार आमच्या संपर्कात आहेत आणि आहेतच. महाविकास आघाडी सरकार राज्यात 5 वर्ष टिकणार असल्याचा विश्वास छगन भुजबळ यांनी व्यक्त केलाय. तर भाजपचेच 25 आमदार महाविकास आघाडीच्या संपर्कात असल्याचा दावा अब्दुल सत्तारांनी केलाय. सोनिया गांधी, पवारसाहेब आणि उद्धवजी यांचं हे सरकार निश्चितपणे 5 वर्ष टिकणार म्हणजे टिकणार. आणि 5 वर्षानंतर सुद्धा हे 3 पक्ष एकत्रित लढले तर मला असं वाटतं की भाजपने महाराष्ट्रातली सत्ता विसरायला हरकत नाही. आता हे वारंवार आपल्याला सांगावं लागतं की आता 10 दिवसांनी, आता 15 दिवसांनी, आता 8 तारखेला, मग 15, कारण त्यांनासुद्धा आपले आमदार सांभाळायचे आहेत. त्यांनी पळू नये आणि इंटॅक्ट राहावेत BJPचे आमदार. त्यामुळे हे सगळे जे आहेत सांगावं लागतं, नाही तर पळापळ सुरू होते. हो, बरोबर बोलले. कारण की त्यांचे 25 आमदार जे घरामध्ये गडबड करू लागले, खडखड करू लागले, ते भाजपचे 25 आमदार आमच्या संपर्कामध्ये आहे. हे कसं तरी कुठंतरी दुर्वंडी म्हणून काय केलं असेल, परियोग काही भजे गिजे खाल्ले असेल तर मला माहीत नाही, परंतु त्यांचे 25 आमदार फुटणार. त्यांनी त्यांचे 25 सुरक्षित ठेवावे याची गॅरंटी त्यांनी दिली तरी धन्यवाद. महाविकास आघाडी सरकार राज्यात 5 वर्ष टिकेल असं सांगितलं जात आहे. दावे प्रतिदावे हे दोन्ही बाजूनी केले जात आहेत. दरम्यान अब्दुल सत्तार यांनी सुद्धा दावा केला की त्यांचे सुद्धा 25 आमदार आमच्या संपर्कात आहेत. दरम्यान यावर महाविकास आघाडीचे आमदार फुटणार नाहीत आणि फुटला तर तो पुन्हा विधानसभेत दिसणार नाही असं जयंत पाटील यांनी बजावलंय. आमचे फुटणं हा फार पुढचा भाग आहे. महाविकास आघाडीचा कुठलाही आमदार फुटणार नाही. फुटला तर तो परत विधानसभेत दिसणार नाही. तिन्ही पक्ष एकत्रित आले तर कुठलाही आमदार निवडून येऊ शकत नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे भारतीय जनता पक्षाच्या म्हणजे स्वतःच्या बुडाखाली काय जळते याची शोध जरा आमच्या भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी, मित्रांनी घ्यावा. फार चांगली परिस्थिती आमच्या सरकारची आहे. भारतीय जनता पक्षातले अनेक विधायक हे आमच्या सरकारवर संतुष्ट आहेत. भारतीय जनता पक्षाचे अनेक नेते वेगवेगळे भविष्य वर्तवत असतात. आता रावसाहेब दानवे यांनीही अनेक आमदार आमच्या संपर्कात असल्याचा दावा केला. मात्र दानवे हे फक्त स्वप्न पाहतात, मनोरंजनाच्या गप्पा मारतात असा चिमटा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसेंनी काढलाय. ते जळगावात बोलत होते. चंद्रकांत पाटील हे नेहमी वेगळं भविष्य वर्तवतात. त्यांनी दिलेल्या सर्व तारखा मागे निघून गेल्याचंही खडसे म्हणाले. आता रावसाहेबांनी म्हटलं आहे की अनेक आमदार आमच्या संपर्कामध्ये आहे याचा अर्थ असा आहे की त्यांना कुठेतरी भेटले असतील असं त्यांचं म्हणणं आहे. परंतु हे नुसतं त्यांचं काय म्हणता मनोरंजन आहे
नुसते त्यांचे स्वप्न पाहणं आहे. आता कोणताही आमदारची मनस्थिती ही पक्ष बदलवण्याची दिसत नाही आहे. रावसाहेब दानवे असतील, माननीय चंद्रकांत दादा असतील, यांनी आपल्या कार्यकर्त्यांचं मनोबल वाढवण्यासाठी वारंवार अशा तारखाही दिलेल्या आहे. पुढच्या कालखंडात आम्हीच सत्तेमध्ये येणार आहोत अशा स्वरूपाचं चित्र उभं करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. ज्यावेळेस निवडणुका जाहीर होतील त्यावेळेस खरी वस्तुस्थिती लक्षामध्ये येईल. भारतीय जनता पार्टीचे अनेक कार्यकर्ते वेगवेगळं भविष्य वर्तवत असतात. माननीय चंद्रकांत दादांनी तर अनेक तारखा दिल्या, पण त्या तारखा सगळ्या मागे गेल्या. आता नवीन तारखेची आम्ही वाट पाहतो आहोत. या सगळ्या घडामोडींसोबत बुलेटिनमध्ये आपण एक छोटासा ब्रेक घेतोय. ब्रेकनंतर काही खास कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमतवर महाराष्ट्राची खबरबात. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना दुसरी नोटीस मुंबई महानगरपालिकेकडून देण्यात आलेली आहे. मुंबई महानगरपालिकेच्या केबेस विभागाकडून ही नोटीस बजावण्यात आली आहे. राणेंच्या आदिश बंगल्यावर आता हातोडा पडणार का हा प्रश्न या निमित्तानं निर्माण झालाय. कारण 15 दिवसात स्वतः अनधिकृत बांधकाम काढा अशी नोटीस बजावण्यात आलेली होती, अन्यथा कारवाई करावी लागेल असंही या नोटिसीत बजावण्यात आलं होतं. मुंबई महानगरपालिकेनं दुसऱ्यांदा या नोटिसीमध्ये 15 दिवसांचा अल्टिमेटम दिलेला आहे. त्यामुळे नारायण राणे यांच्या अडचणींमध्ये वाढ झालेली आहे. नारायण राणेंच्या या बंगल्यावरती आता कारवाई केली जाणार की नारायण राणे या विरोधात कोर्टात दाद मागणार हे पाहणं महत्त्वाचं असेल. तर राणेंना पुन्हा एकदा एक नोटीस बजावण्यात आलेली आहे. नोटिसीत त्यांच्या बंगल्यामध्ये जे अनधिकृत बांधकाम झाल्याचा आरोप करण्यात येतोय त्या बांधकामाचं पाडकाम करावं त्यांनी स्वतःच असं सांगण्यात आलेलं आहे. जर त्यांनी ते पाडकाम पुढच्या 15 दिवसात केलं नाही तर मुंबई महानगरपालिकेला या पाडकामाची कारवाई करावी लागेल असं या नोटिसीत म्हटलं गेल्याचं कळतंय. आणि त्यामुळे नारायण राणे यांच्या अडचणीमध्ये काही अंशी वाढ झालेली दिसते. आता राणे याच्याबद्दल दाद कोर्टात मागतात की नेमकं पुढे काय होतं हे पाहणं महत्त्वाचं असेल. पण राणे विरुद्ध शिवसेना असा जो संघर्ष दिसतोय तो संघर्ष काही थांबण्याचं नाव घेत नाहीये. विशाल पाटील आपले प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत. विशाल, आधी एक नोटीस दिलेली गेली होती, दुसरी ही नोटीस आलेली आहे. काय म्हटलं गेलं या नोटिसीमध्ये? नक्कीच येईल. ज्यावेळेला महानगरपालिका अशा प्रकारच्या अनधिकृत बांधकामाला ज्यावेळेला MRTP घेऊन नोटीस काढते त्यावेळेला त्या अनधिकृत बांधकाम तोडण्यासाठी एक कालावधी दिला जातो आणि ज्या संबंधित व्यक्तीनं अशा प्रकारचं अनधिकृत बांधकाम केलंय त्या व्यक्तीला सुद्धा नोटीसद्वारे सूचना दिली जाते की 15 दिवसात हे बांधकाम पाडण्यात यावं. अशाच पद्धतीची नोटीस केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा जो आदिश बंगल्यामध्ये जे अनधिकृत बांधकाम सापडलं होतं या बाबतीत महानगरपालिकेकडनं जी आहे ही नोटीस देण्यात आली होती. मात्र पुन्हा एकदा 15 दिवस उलटून गेल्यानंतर सुद्धा महानगरपालिकेनं पुन्हा एक नोटीस जी आहे ही नारायण राणे यांना दिलेली आहे. खरं तर त्या नोटीसवरतीच आक्षेप जो आहे हा तक्रारदाराने घेतलेला आहे. तक्रारदाराचं स्पष्टपणे असं म्हणणं आहे की कुठेतरी अशा पद्धतीची नोटीस दिल्यानंतर थेट महानगरपालिकेनं कारवाई केली पाहिजे. मात्र केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या बंगल्यामध्ये जे अनधिकृत बांधकाम आढळले याच्यावरती कारवाई झाली नाही. त्यामुळे कुठेतरी महानगरपालिका अशा पद्धतीची नोटीस काढून हे अनधिकृत बांधकाम वाचवण्याचा प्रयत्न करते का अशा पद्धतीचा सवाल सुद्धा जो आहे हा जे तक्रारदार आहेत त्या तक्रारदारांनी केलेला आहे. आणि या बाबतीत कायदेशीर बरोबर आता काय कारवाई केली जाते हे बघावं लागेल. धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. यानंतर बातमी मराठा आरक्षणासंदर्भातली आहे. मराठा आरक्षण प्रश्नी सरकारनं शब्द पाळला नसल्यानं भाजप येत्या सोमवारी स्थगन प्रस्ताव आणणार आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ही माहिती दिली आहे. दरम्यान 26 फेब्रुवारीला खासदार संभाजीराजेंनी मुंबईत आमरण उपोषण केलेलं होतं. 3 दिवसांच्या उपोषणानंतर मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत सकारात्मक निर्णय झाला. पण त्यानंतर संभाजीराजेंनी आपलं उपोषण सुद्धा मागे घेतलेलं होतं. पण संभाजीराजेंना देण्यात आलेली आश्वासनं अजूनही सरकारनं पूर्ण केली नसल्याचा आरोप चंद्रकांत पाटील यांनी केलाय. यावेळी खासदार संभाजीराजे यांनी सुद्धा भाष्य केलंय. मी माझी जबाबदारी पूर्ण केली असून आता आणखी काय करायला हवं असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय. पूर्ण फसवणूक झाली. सोमवारी मी स्थगन मांडणार आहे विधानसभेमध्ये. श्रीमंत छत्रपती संभाजी महाराजांना आंदोलन करावं लागतं, उपोषणाला बसावं लागतं. हेच आपल्याला लाजिरवाणं आहे.
त्यात मान्य केलेल्या मागण्या न मान्य करणं हे तर म्हणजे मोठी मुजोरी झाली. याच्यापेक्षा मोठं त्याग कोण करू शकत नाही, ते मी केलेलं आहे. आता सरकारने दिलेले शब्द आहेत ते पाळतील हे मी एवढं असं वाटतं. बाकीचे समन्वयक आहेत ते बोलतील ना सगळे त्यांच्याशी, मला वाटतं बोलणं चालू आहे सगळ्यांशी, पण माझी जबाबदारी संपलेली. पुणे सातारा महामार्ग लगत असलेल्या कासुर्डी इथल्या इलेजर सोलटेक प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला भीषण आग लागली. कंपनीत पेंटिंग केमिकल होतं आणि ही कंपनी केमिकलची असल्यानं आगीचं प्रमाण मोठं आहे. अधिक भडकली आहे ही आग, त्यामुळे परिसरात धुराचे प्रचंड लोट उठलेले आहेत. आगीवर नियंत्रण मिळवण्याचं काम सध्या सुरू आहे. अग्निशमन दल तिथं शर्थीचे प्रयत्न करत आहे. यात कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची प्राथमिक माहिती मिळते. मात्र आगीमुळे कंपनीचं मोठं आर्थिक नुकसान झालंय. पुण्यातल्या या कंपनीला भीषण आग लागली. उन्हाळ्याचे दिवस आहेत आणि विशेषतः उन्हाळ्यामध्ये आगीच्या अनेक घटना घडत असतात. घरांना आगी लागणं असेल किंवा मग कंपन्यांना आग लागणं असे प्रकार हे सातत्यानं घडत असतात. पारा हा 40 अंश सेल्सिअसच्या पुढे गेलेला आहे, त्यामुळे सुद्धा अनेक ठिकाणी आगीचं प्रमाण हे वाढलेलं असतं. वैभव सोनवणे आपले प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत. वैभव, काय कारण आहे या आगीमागचं? आपण ज्या व्यक्ती वैभव, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय? पुण्यातल्या कंपनीला लागलेल्या या भीषण आगीच्या मागचं कारण अजून स्पष्ट होऊ शकलेलं नाहीये, पण केमिकल पॅकिंग करणाऱ्या या कंपनीला लागलेली ही भीषण आग विझवण्यासाठी सध्या अग्निशमन दलाकडून शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत आणि या प्रयत्नांना यश येईल अशी आशा आहे. पण सध्या उन्हाळ्याचे दिवस आणि केमिकल ची ही फॅक्टरी असल्यामुळे ही आग अधिक भडकलेली आहे. त्या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाकडून सध्या प्रयत्न केले जात आहेत, पण मोठं आर्थिक नुकसान या आगीमध्ये झाल्याचं कळतंय. वैभव सोनवणे पुन्हा जोडले गेले आहेत आपल्यासोबत. वैभव, या आगीचं नेमकं कारण काय कळू शकलंय का? विलास, आगीचं कारण जे आहे ते अजूनपर्यंत कळू शकलेलं नाही. मात्र इलेजर सोलटेक प्रायव्हेट लिमिटेड ही जी कंपनी आहे पुणे सातारा महामार्गालगत, या कंपनीत पेंटिंग जे केमिकल जे आहे ते पॅक केलं जातं आणि ते जास्त ज्वलनशील असतं. त्यामुळे या परिसरात मोठ्या प्रमाणावरती या आगीचे धुराचे लोट जे आहेत ते पसरलेले आहेत आणि अत्यंत दुरून साधारण 2 ते 3 किलोमीटरवरून हे आगीचे लोट जे आहेत, धुरांचे लोट जे आहेत ते दिसत आहेत. पुणे फायर ब्रिगेडचं, PMRDAचं फायर ब्रिगेड, अनेक फायर ब्रिगेडच्या गाड्या ज्या आहेत त्या आग विझवण्यासाठी त्या ठिकाणी पोहोचलेल्या आहेत आणि आग विझवण्याचे प्रयत्न जे आहेत ते अत्यंत जोरात सुरू आहेत. साधारण 8 ते 9 फायर टेंडर जी आहेत ती घटनास्थळी पोहोचली आहेत. आग नेमकी कशामुळे लागली हे आता समजू शकत नाही, मात्र ज्वलनशील पदार्थ असल्यामुळे मोठ्या प्रमाणावरती आग भडकते हे नक्की. त्यामुळे आगीवर नियंत्रण मिळवणं ही पहिली प्रायोरिटी असेल फायर ब्रिगेडची. नक्कीच. धन्यवाद वैभव, तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. यानंतर सांगलीतून एक बातमी आहे. राजकीय नेत्यांच्या संस्थांना 100 कोटी रुपयांचं व्याज माफ करणं आणि संस्थांना पुन्हा कर्ज देण्याचा बँकेचा प्रस्ताव मागे घेण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना चांगलीच आक्रमक झाली. यावेळी संतप्त कार्यकर्त्यांनी बँकेत घुसण्याचा प्रयत्न केला, पण पोलिसांनी त्यांना गेटवरच अडवलं. यावेळी पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये चांगलीच बाचाबाची झाली, झटापट झाली. त्यानंतर बँकेच्या मुख्य कार्यालयाच्या समोर बोंबाबोंब आंदोलन करण्यात आलं. अखेर शेतकऱ्यांच्या या आंदोलनाला यश आलंय. आंदोलकांसोबत बँकेचे अध्यक्ष आणि आमदार मानसिंगराव नाईक यांनी चर्चा केली आणि मागण्यांबद्दल आश्वासन दिलं. त्यानंतर संतप्त आंदोलक अखेर काही प्रमाणात शांत झाले. दरम्यान या प्रकरणी 5 कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आले. कर्जाला वन टाइम सेटलमेंट योजना लागू झाली पाहिजे, ती मागणीही जिल्हा बँकेच्या वतीनं मान्य करण्यात आली. एकंदरीतच स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आंदोलनाला यश आलेलं आहे आणि नेत्यांना स्वाभिमानीच्या रेट्यापुढं, शेतकऱ्यांच्या रेट्यापुढं नेत्यांना आणि संचालक मंडळाला झुकावं लागलेलं आहे. पण यापुढच्याही काळामध्ये ही बँक शेतकऱ्यांची आहे, ती शेतकऱ्यांचीच राहिली पाहिजे. त्यासाठी जो संघर्ष करावा लागेल तो आम्ही करू आणि जिल्हा बँक शेतकऱ्यांची राहावी, ती शेतकऱ्यांची राहावी यासाठी जर ते चुकीचं धोरण घेतलं यापुढच्या काळामध्ये, त्या विरोधात सातत्यानं आमची लढाई सुरू राहील.
या ठिकाणी द्राक्ष पीक आपल्या जिल्ह्यामध्ये जादा प्रमाणामध्ये होतं, डाळिंब पीक मोठ्या प्रमाणामध्ये होतं. त्यासाठी सुद्धा जो बँकेचा नफा होईल त्यातली 20% रक्कम त्यासाठी शिल्लक ठेवायची आणि अवकाळीमुळं जर त्या शेतकऱ्याचं नुकसान झालं तर कमीत कमी त्या शेतकऱ्याचं व्याज थांबवता यावं, ती बँकेनं सोसावं, अशा पद्धतीचा एक प्रयत्न आम्ही करायचं ह्या वर्षी ठरवलंय. यानंतर एक अतिशय धक्कादायक बातमी आहे. सरोगसीच्या नावावर अनैतिक संबंधातून जन्माला आलेल्या नवजात मुलीची विक्री 7 लाख रुपयांमध्ये करणाऱ्या डॉक्टर आणि दलालाला नागपूर पोलिसांनी बेड्या ठोकल्यात. नागपूरमधल्या गुमथळा इथं डॉक्टर विलास भोयर यांचं रुग्णालय आहे. एका महिलेनं तिचा गर्भपात करण्यासाठी डॉक्टरांशी संपर्क साधला. त्यावेळी हैदराबाद इथून डॉक्टरांशी संपर्क साधत दाम्पत्यानं सरोगसीद्वारे बाळाला जन्म देण्याची इच्छा व्यक्त केली. याचाच फायदा घेत डॉक्टरनं गर्भपातासाठी आलेल्या महिलेला पैशांची ऑफर देत बाळाला जन्म देण्यासाठी राजी करून घेतलं आणि एक महिला सरोगसीद्वारे बाळाला जन्म देण्यासाठी तयार असल्याचं दाम्पत्याला सांगत त्यांच्याकडून 7 लाख रुपये उकळले. महिलेनं खासगी रुग्णालयात मुलीला जन्म दिल्यानंतर या डॉक्टरनं मुलीला हैदराबादमधल्या दाम्पत्याला विकलं. तक्रारीनंतर पोलिसांनी एका पथकाला हैदराबादला पाठवून मुलगी आणि दाम्पत्याला ताब्यात घेतलं. चौकशी केल्यानंतर 3 जणांना अटक केली आहे. उसका डिलीवरी फेक नाम पे कराया गया और वो करा करके उसके बाद ये बच्चे को हैदराबाद में बेचा गया था. ये गुनाह परसों दाखिल किया गया था और इसमें बच्चे को रिकवरी करने के लिए टीम हैदराबाद गई थी. वो न्यूली बॉर्न बेबी जो करीब 28 जनवरी के आसपास जिसका बर्थ हुआ था वो रिकवर करके लाया गया है. उसके जो 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 कपल थे जिनको ये बेचा गया था उनको भी लाया गया है. फिलहाल अभी 2 लोग अरेस्ट किए गए हैं. इसमें 370 IPC जुवेनाइल जस्टिस एक्ट और चीटिंग और फोर्जरी के डॉक्यूमेंट्स के अंतर्गत ऑफेंस दाखिल किया गया है. इसमें कुछ हॉस्पिटल्स कुछ डॉक्टर्स और भी संदेह के घेरे में हैं. यामध्ये 3 नावं प्रकर्षाने समोर आलेले आहे. कोणी नरेंद्र राऊत आहेत, नरेश राऊत आहेत, निमजे आहेत आणि भोयर आहेत. अशा प्रकारचे 3 नावं आलेले आहेत. व्यक्ती कोण आहे हे महत्त्वाचं नाही, परंतु डॉक्टरी पेशात राहणाऱ्या लोकांनी अशा प्रकारे समाजाची फसवणूक करावं हे निश्चितच योग्य नाही. अशी घटना जर घडली असेल तर त्याची उच्चस्तरीय कारवाई झाली पाहिजे, उच्चस्तरीय चौकशी झाली पाहिजे आणि दोषींवर निश्चितच कारवाई झाली पाहिजे. आणि अशा प्रकारे समाजाची होणारी फसवणूक, अशा दाम्पत्याच्या भावनांशी खेळणं आणि मुलांची विक्री हे प्रकरण थांबले पाहिजे. कुठेतरी याला आळा लागला पाहिजे. यासोबत बुलेटिनमध्ये आपण एक छोटासा ब्रेक घेतोय. कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. बातमी कोल्हापुरातून आहे. कोल्हापुरात पुन्हा अवकाळीचा फटका बसलाय. जिल्ह्यातल्या अनेक भागात सोसाट्याच्या वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. हातकणंगले भागात सुद्धा जोरदार पाऊस पडलाय. त्यामुळे अवकाळीनं पुन्हा शेतकऱ्यांना गाठलेला आहे. सध्या शेतामध्ये अनेक पिकं आहेत. रब्बीचा हंगाम सुरू आहे. रब्बीच्या काढणीचा हा सगळा हंगाम आहे आणि याच काळात पुन्हा अवकाळीनं गाठलेला आहे शेतकऱ्यांना. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या पिकांची काळजी घेणं, हातातोंडाशी आलेला घास सांभाळून ठेवणं, त्याची सुरक्षा करणं अतिशय गरजेचं आहे. पण आता हे नित्याचंच झालेलं आहे की जेव्हा शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी त्याचा घामाचा घास येतो तेव्हा मात्र निसर्गाचं हे संकट त्याच्या दारावर येऊन ठेपलेलं असतं. उकाड्यानं हैराण झालेल्या सांगलीकरांना अवकाळी पावसानं काहीसा दिलासा दिलाय. सांगली शहरासह मिरज आणि आसपासच्या परिसरात अवकाळी पावसानं हजेरी लावली. रिमझिम आणि मध्यम स्वरूपाचा पाऊस काही ठिकाणी झाला. अचानक पडलेल्या या पावसानं जनजीवन काहीसं विस्कळीतही झालं आणि उकाड्यामुळे त्रासलेल्या लोकांना आल्हाददायकही वाटलं.
यानंतर बातमी एका भीषण अपघाताची आहे। औरंगाबादमध्ये ट्रक आणि पिकअप व्हॅनमध्ये झालेल्या भीषण अपघातात तिघांचा मृत्यू झालाय तर एक व्यक्ती जखमी झालाय। या दोन्ही वाहनांची वैजापूर मार्गावर समोरासमोर धडक झाली। अपघातात पिकअप व्हॅनचा अक्षरशः चुराडा झालाय। चाळीसगाव धुळे रोडवर झालेल्या भीषण अपघातात कार चालकाचा मृत्यू झालाय तर कारमधील दोघे प्रवासी गंभीर जखमी झालेत। या अपघाताचं नेमकं कारण समजू शकले नाहीये। मुंबईहून शिमगोत्सवासाठी रत्नागिरीत निघालेल्या चाकरमान्यांच्या गाडीला मुंबई गोवा हायवेवर कळंबणी गावानजीक अपघात झाला। या अपघातात 5 जण गंभीर जखमी झाले। त्यांना उपचारासाठी कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले। औरंगाबादमध्ये भीषण अपघात झाला। ट्रक आणि पिकअप व्हॅनमध्ये हा अपघात झाला। दोन्ही वाहनांची समोरासमोर धडक झाली आहे। या अपघातात तिघांचा मृत्यू झालाय तर एक जण जखमी झाला। अतिशय भीषण असा हा अपघात औरंगाबादमध्ये झाला। या अपघातामध्ये तिघांना आपले प्राण गमवावे लागले तर एक जण जखमी झालेला आहे। रात्रीच्या सुमारास झालेल्या या अपघातात तिघांचा मृत्यू झाला। धुळवड साजरी केल्यानंतर मित्रांसोबत पोहण्यासाठी गेलेल्या तरुणाचा विहिरीत पडून मृत्यू झाल्याची घटना साताऱ्यात घडली आहे। प्रदीप खरात असं मृत तरुणाचं नाव आहे। धुळवड खेळल्यानंतर प्रदीप त्याच्या 4 मित्रांसह परिसरातल्या एका शेततळ्यात पोहण्यासाठी गेला। धुळवडीचा आनंद लुटल्यानंतर वैनगंगा नदीच्या पात्रात पोहायला गेलेल्या तरुणाचा बुडून मृत्यू झाला। ही घटना भंडारा जिल्ह्याच्या तुमसर तालुक्यातल्या मांडगी इथं घडली आहे। शिवडी ते न्हावाशेवाला जोडणाऱ्या सीलिंगचं काम अतिशय वेगानं सुरू आहे। मात्र यामुळे अनेक दुकानं आणि घरं बाधित होणार आहेत। दरम्यान या पुलाच्या कामामुळे शेजारील इमारतींना हादरे बसत असल्याची तक्रार इथल्या रहिवाशांनी केली आहे। पण ही तक्रार करूनही MMRDA लक्ष देत नसल्याचा आरोप रहिवाशी करतायत। यावरूनच शिवडी आणि प्रभादेवीतील नागरिक राज ठाकरेंच्या भेटीसाठी गेले। त्यांच्याशी चर्चा केली आमच्या प्रतिनिधी स्वाती लोखंडे यांनी। तुम्ही प्रकल्प बाधित आहात की नेमकं तुमची समस्या काय आहे? आम्ही प्रकल्प बाधितच आहोत। काय आमचा ह्या प्रकल्पाला विरोध नाही आहे, परंतु हा जो शिवडी वरळी कनेक्टर जो ब्रिज जातोय त्याच्यामुळे त्या ब्रिजचं जे काम चालू आहे त्या ब्रिजच्या कामामुळे ज्या वसाहत ज्या बिल्डिंग आहेत 8-9 शिवडीमध्ये त्या लोकांना म्हणजे त्यांना धोका निर्माण झाला आहे। जे काम चालू आहे ड्रिलिंगचं काम आहे त्याच्यामुळे बिल्डिंगला हादरे बसत आहेत आणि आज ना उद्या या बिल्डिंग धोकादायक घोषित करून तिथे आम्हाला बाहेर पाठवलं। त्याच्यामुळे आमचा एकच मागणी आमची की या सगळ्या बिल्डिंगचं शिवडी क्लस्टर डेव्हलपमेंट मार्फत पुनर्वसन करण्यात यावं, ते पण शिवडीमध्ये करण्यात यावं। बरं, या संदर्भात तुम्ही MMRDAला पत्र लिहिलीत, MMRDAला भेटलात, काय नेमकं झालं? सरकारकडला तुम्ही भेटलात का? आम्ही आमचे प्रतिनिधी जे भेटले ना त्यांना उत्तरं काय बरोबर दिली नाही त्या लोकांनी। आणि ते काय म्हणतात तुमची बिल्डिंग बाधित होणार नाही असं सांगतात, पण ते चुकीचं आहे। कारण त्याशी एका ठिकाणी काम चालू होतं, ते एका बिल्डिंगच्या एका रूममधून सिलिंग कोसळलं। तेव्हा मेंदर सिंग म्हणून आहे आमच्याकडे, त्यांचं सिलिंग कोसळलं। म्हणजे जरा तिथं जवळजवळ 40 फुटावर काम चाललं असताना त्या एका कॉर्नरला जर बिल्डिंगचं हे कोसळत आहे सिलिंग, तर सर्व बिल्डिंगला धोका होऊ शकतो ना। तो हादरे बसतात, त्यामुळे आणखी काय प्रश्न निर्माण होतात? ज्या ठिकाणावरून हा प्रोजेक्ट होतोय त्याच्या बाजूला अगदी लागून खेटून प्रायर टू 1940 म्हणजे A कॅटेगरीच्या बिल्डिंग्स त्या ठिकाणी आहेत आणि त्या खिळखिळ्या झालेल्या आहेत। अशा अवस्थेमध्ये त्या बिल्डिंगपासून अगदी 7-8 फुटावरती जर तुम्ही पोल घेणार असाल किंवा जे काय म्हणतात त्याला पिलर घेणार असाल तर नॅचरली त्याला हादरे बसतात, म्हणजेच आम्ही बाधित आहोत। प्रवीण शेट्टीसह स्वाती लोखंडे, न्यूज 18 लोकमत, मुंबई। यानंतर एक अनोखी बातमी आहे सर्पदंशाची। एका व्यक्तीला तब्बल 500 वेळा सर्पदंश झाल्याची बाब समोर आली आहे। ही व्यक्ती कुठेही गेली तरी त्याला सर्पदंश होत असतो आणि साप त्याचा चावा घेतो। कोण आहे ही व्यक्ती? त्याला साप का चावतोय? पाहूया या रिपोर्टमध्ये। 1-2 नव्हे तर तब्बल 500 वेळेला एका व्यक्तीला सर्पानं दंश केलाय।
हे ऐकून तुम्हाला धक्का बसला असेल, पण हे खरं आहे. तसा दावा या व्यक्तीनं केलाय. ही व्यक्ती कुठेही गेली तर तिला साप चावतोच चावतो. लातूर जिल्ह्यातल्या औसा तालुक्यातला हा सगळा प्रकार आहे. हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेल्या अनिल गायकवाड यांना आतापर्यंत शेकडो वेळेला साप चावलाय. सर्पदंश झाल्यानंतर ते औसा तालुक्यातल्या याच शासकीय रुग्णालयात उपचार घेतात. लग्नाला कोणाच्या गेलं तर व्हाय झाल्यावर तिथं सुद्धा होतं लग्नात सुद्धा. आज बकळ ठिकाणी झाले मला. रणदेव डॉक्टर देत होते. जास्त कमी असलं तर मला लातूरला धाडत होते. त्यांच्या वशिल्यावर तिथे माझं चालत होतं. समजा इतकी वेळ दाखल नीट झाला. नीट झाला. रणदेव डॉक्टरच्याच हातावर नीट झाला. सर्पदंश झाल्यानंतर त्यांना अनेकदा ICU मध्ये सुद्धा दाखल करण्यात आलं होतं. एकाच डॉक्टरनं त्यांच्यावर शेकडो वेळेला उपचार केले आहेत. मागील 10 ते 15 वर्षापासून यापूर्वी मी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय लातूर या ठिकाणी मी काम केलेलं आहे आणि मागील 5 वर्षापासून ग्रामीण रुग्णालय औसा या ठिकाणी मी काम केलं आहे. मी स्वतः त्याला जवळपास 125 वेळेस मीच स्वतः त्याला मी आजपर्यंत उपचार दिलेले आहेत. आणि आश्चर्याची बाब अशी असते की तो कितीही गर्दी असली तर फक्त आणि फक्त त्यालाच सर्पदंश होतो. इतरांना सोडून फक्त अनिल गायकवाड यांनाच साप का चावतो हाच खरा प्रश्न आहे. या घटनेमुळे परिसरात मोठं आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. नितीन बनसोडे, न्यूज 18 लोकमत, लातूर. या सगळ्या महत्त्वाच्या घडामोडींसोबत बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय. ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत.